INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा। मला खात्री आहे माझ्या विजयाची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातूनच होणार। शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठीच मी उमेदवारी केली आहे। शिक्षणातूनच देशात क्रांती घडेल असे वक्तव्य नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केले आहे। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। निश्चितपणाने मला खात्री आहे की माझी विजयाची सुरुवात किंवा नांदी ह्या नंदुरबार जिल्ह्यातूनच होईल। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 चे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे प्रचारासाठी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठीच उमेदवारी स्वीकारली असल्याचे सांगितले। नंदुरबार जिल्ह्यातील समस्या समजून नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करेल। शिक्षकांच्या हितासाठी मी लढत राहणार असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले। शिक्षक आमदार असताना ठेकेदारांच्याच प्रश्नावर भर दिला गेला, मूळ शिक्षकांचा प्रश्न बाजूलाच राहिले। यामुळे मला खात्री आहे की मी या माझ्या शिक्षक बांधवांसाठी काम करू शकेल, असे उद्गार अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले। की दुर्गम भाग लाभलेला आहे, यात अनेक शिक्षकांच्या समस्या अद्यापही आहेत, तर पुढे विद्यमान आमदार झाल्यानंतर आपल्या त्या प्राधान्याने कशा सोडवाल? निश्चितपणाने शिक्षकांनीच क्रांती होऊ शकते आणि नंदुरबार हा थोडासा मागास भाग आहे आणि इथं विशेष प्रावधान म्हणून राज्य सरकारने त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रासाठी विशेषतः अतिरिक्त लक्ष देऊन या ठिकाणी काही उपाययोजना केल्या पाहिजे। आणि विशेषतः आदिवासी शाळा भरपूर आहे, त्याचा वेळ सकाळी 9 ते 4 करण्यात आलेला आहे आणि म्हणून महिला शिक्षकांना अतिशय अडचणीचं झालेलं आहे आणि तो वेळ 11 ते 5 करावं ही देखील मागणी मी राज्य सरकारकडे करणार आहे। त्यासह अनेक जुनी पेन्शन योजना असतील, शालार्थ ID असेल, अनुदानाचे प्रश्न आहे, शालाबाह्य कामं बरेचसे दिले जातात, या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी मी सभागृहामध्ये प्रयत्न करेल। कुठला विजन घेऊन आपण मतदारांसमोर जाणार आहात? हा अतिशय चांगला मतदारसंघ आहे। अनेक समाजाचा प्रतिबिंब म्हणून शिक्षकांना आपण बघतो आणि एक शिक्षणातूनच क्रांती घडू शकते, म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षक भवन त्या ठिकाणी बांधणार आहे। ते शिक्षक चळवळीचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि त्याचबरोबर सिंगल विंडो वन स्टॉप सोल्युशन त्या ठिकाणी शिक्षकांना झालं पाहिजे, कारण अनेक समस्यांसाठी अनेक शासकीय कार्यालयाच्या चक्रा त्यांना मारावं लागतं। आज देशात कॅशलेस झालेला आहे, परंतु आपल्या शिक्षकांची मेडिक्लेम पॉलिसी आजही कॅशलेस नसून ती कॅशलेस झाली पाहिजे। अशा अनेक समस्या घेऊन मी या ठिकाणी माझं विजन 22 मुद्दे घेऊन विकासनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि ते सगळं पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे। काय मतदारसंघातला एक आपण आढावा घ्यायला सुरुवात केली, काय वाटते? आणि एवढे आता माघारी पुन्हा उमेदवारी या गोष्टीतून काय वाटलं? अतिशय चांगला प्रतिसाद 54च्या 54 तालुक्यामधून मिळतो आहे। विशेषतः या ठिकाणी नंदुरबारमध्ये लोकांमध्ये एक परिवर्तनाची लाट दिसून आलेली आहे। एक नैराश्याचं वातावरण गेल्या लोकप्रतिनिधीच्या कामकाजावर व्यक्त केलेलं आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की माझी विजयाची सुरुवात किंवा नांदी ह्या नंदुरबार जिल्ह्यातूनच होईल। मतदार जरी कमी असले नंदुरबारचे तरी ते शून्य आहे, दुर्गम भाग आहे, वाड्या वस्त्या पाड्यांवर शाळा आहे, यांचे प्रश्न इतर मतदारसंघातील शाळांपेक्षा वेगळे। शासनाने देखील विचार करून या ठिकाणच्या संस्थाचालकांच्या किंवा संस्थेच्या अडीअडचणींसाठी एक प्रावधान केलं पाहिजे, या मताचं मी आहे शिक्षकांसाठी। सर, जुनी पेन्शन योजनेसाठी काय प्रयत्न करणार आहात आपण? जुनी पेन्शन योजना दुर्दैवाने आपल्या सरकारच्या सभागृहामध्ये सांगण्यात आलं की लागू करता येणार नाही, परंतु देशातील 5 राज्यांनी, हरियाणा, राजस्थान सारख्या इतर राज्यांनी ती लागू केलेली आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी लढा देण्याचा माझा मानस आहे, रस्त्यावर, न्यायालयीन आणि विधान परिषदेमध्ये। आणि ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, हे या निमित्ताने सांगतो। नगरमध्ये काल तुम्ही एक आरोप केलेला आहे की पैसे घेऊन सर्व कारभार सुरू आहे, काय त्याच्यावर? निश्चितपणाने शिक्षकांच्या गाठीभेटीच्या दरम्यान दुर्दैवाने
पवित्र अशा शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये काही प्रथा रूढी काही उमेदवारांनी या ठिकाणी आणलेल्या आहे। एवढंच नव्हे तर ह्या शिक्षकांच्या मतदार यादीमध्ये 9वी पास असलेलाही शिक्षक आढळून येतो, 19 वर्षाचाही शिक्षक आढळून येतो, ज्याच्या शिक्षणाचं कुठलंही संबंध नाही तोही मतदारसंघात आढळून येतो। आणि दुर्दैवाने ज्या शिक्षक प्रतिनिधीला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं त्याच शिक्षक प्रतिनिधीच्या संस्थेमध्ये हे बोगस मतदार आढळून आलेले आहे। आणि मी आपल्या माध्यमातून त्या मतदारांनाही आवाहन करतो की आपल्यावर निश्चितपणाने कायदेशीर कारवाई करण्याचं मानस आम्ही आहे। फौजदारी पद्धतीचे गुन्हे या अशा मतदारांवर आम्ही दाखल करणार आहोत, म्हणून मतदान करू नये अशी आमची त्यांना आव्हान राहील। आणि जर खोट्या पद्धतीने दुसऱ्यांनी नाव नोंदवलेलं असेल तर तशी तक्रार आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो। जर नगरमधून विखेंनी माघार घेतली आहे तर काय याचा तुम्हाला फायदा होणार आहे का? निश्चितपणाने नगरमधून राजेंद्र विखे यांनी माघार घेतल्यामुळे विजयाचा मार्ग सुखकर झालेला आहे। खरं तर ही निवडणूक बिनविरोध किंबहुना कुठलाही मोठा प्रतिस्पर्धी समोर येऊ नये याच्याकरता वरिष्ठ पातळीवरून अतोनात प्रयत्न झाले आणि त्याचाच भाग म्हणून सगळ्याच उमेदवारांना खरं तर विद्यमान महाविकास आघाडीचे उमेदवार हे मी तर म्हणतो डमी म्हणून उभे केलेले आहे का अशी कधी कधी मला शंका येते। कारण की दोनदा ज्यांचा महानगरपालिकेला पराभव झालेला उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आला। विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे भाऊ नरेंद्र दराडे हेही विधान परिषदेचे आमदार आहे। ते सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहे आणि त्यांचा चिरंजीव जिल्हाध्यक्ष आहे। आणि हास्यास्पद बाब म्हणजे त्यांचे सख्खे भाऊ या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी करत आहे, शिंदे गटाकडून। आणि म्हणून असं दिसतं आहे की त्यांच्या भावाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही जागा 4 विधान परिषदेच्या जागा लागल्या आहेत। 3 शिवसेनेनी घेतली, 1 काँग्रेसनी घेतली। वास्तविक बघता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं गेली पाहिजे होती, पण तसं न होता हक्कानी शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मागून घेतलेली आहे। आणि कुठंतरी आपल्या भावाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एक मतं खाण्यासाठी उमेदवार त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे। आणि म्हणून लोक सुज्ञ आहे, त्यांना कळलेलं आहे की गंगाधरी शक्तिमान आहे म्हणून ते या डावपेचावर लक्ष ठेवून आहेत। आणि निश्चितपणाने विद्यमान आमदाराच्या विरोधात जो रोष आहे त्याचा फायदा मला होईल आणि 1 तारखेला मतदानाच्या दिवशी गुलाल हा माझ्याच खांद्यावर पडेल असं मला खात्री आहे।